एवढंच काही पॅनल वगैरे तयार करणार आहोत का महाविकास आघाडी किंवा असं काही नाही. निवडणूक असते? नाही, आज नांदेड जिल्हा मध्यवर्तीच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा आखरी दिवस आहे आणि आज प्रत्येक मतदारसंघातून काँग्रेस प्रणित पॅनल, महाविकास आघाडी पॅनलच्या वतीने आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ते आज आपण नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक जी शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते. मागच्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे संचालक मंडळ होतं ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय संचालक मंडळाने घेतलेले आहेत. स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये महत्त्वाचा संपूर्ण शेतकऱ्यांना जे बँकेचे खातेदार आहेत त्यांना ATM वाटप करण्याचा, ATM मशीन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि निश्चितच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला या ठिकाणी पुढे जायचे असेल तर सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे आणि लाभणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि निश्चितच येणारी जी निवडणूक आहे ती महत्त्वाची आहे आणि निश्चितच एक चांगली निवडणूक या ठिकाणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची होईल असं मला वाटतं. या पॅनलमध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार असतील? तुमचं काही वेगळं पॅनल? नाही, आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व जागेवर नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. ज्या ज्या जागेवर सक्षम उमेदवार आहेत त्या सक्षम उमेदवाराचे नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि 16 तारखेला नामांकन अर्ज वापस घ्यायचे आहेत. तोपर्यंत काय काय घडामोडी होतात त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण सध्या समजा सर्व जागांवरची तुमची तयारी आहे? हो, सर्व जागेवर आम्ही आज नामांकन अर्ज भरलेले आहे. 23ला तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये? हां, मी पण आज ब मतदारसंघ आणि क मतदारसंघ 2 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. बाकी कोणी माजी आमदार वगैरे आहेत ना, म्हणजे जिल्हा बँकेचे जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत हनुमंतरावजी पाटील बेटमुगरेकर साहेब, त्यांनी मुखेड सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल भरलेला आहे. मला वाटते की जवळगावकर साहेबांचा आज कोर्टाचा काही निर्णय आहे त्याच्यावर त्यांचा नामांकन अर्ज दाखल होईल काय नाही होईल हे त्याच्यावर डिपेंड असेल. त्यामुळं आमचंही काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी भक्कम पॅनल असं या ठिकाणी मैदानात उतरेल. ठीक आहे, ओके, धन्यवाद.